3 षटकां जर राहतील, पण जर फायनल वेळ कमी राहिला तर कमी षटकांचा सामना खेळवला जाईल. 3 बॉलचा. चला 3 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. चला लगेच फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला काशीनाथ, चला आपली सलामीची जोडी पाठवा लगेच. मी जेबी स्पोर्ट काटाची टीमसही मनाच्या अंतर्गत आभार माने, कारण ही टीम अशी आहे शांतान संयमी. नेहमी आपण पाहत असेल अनेक स्पर्धा मुरबाड तालुक्यामध्ये हा संघ खेळतो, परंतु ज्या संघाने मुरबाड तालुक्याचं नाव खऱ्या अर्थाने अनेक तालुक्यामध्ये पोहोचवलंय तो म्हणजे सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. तुमच्या आमच्या सगळ्यांचा हक्काचा माणूस, काळ्या रात्री खऱ्या अर्थाने समाज सेवेचा वसा ज्यांच्या रक्तामध्ये आपण पाहिलेला आहे, सन्मान्य अनिल भाऊ गरज साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत एक युवा समाजसेवक सन्मान्य निलेजी दलाल यांचंही शुभ आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने मी या दोनही पाहुणेवरांचं समस्त ग्रामस्थ मंडळ मड यांच्या वतीनं आपल्या मनाच्या अंतःकरणापासून आभार मानेन. खऱ्या अर्थाने आज मित्रांनो तुम्हाला सांगतोय, सांगायचीही गरज नाहीये, मी स्वतः भाऊंच्या घरी सकाळी 7 वाजता पोहोचलेलो आहे. ठाण्यामध्ये आनंद दरबार भरतोय ना, तसा दरबार आपल्या मुरबाडचा वैशाखरे गावामध्ये भरतोय. कुणाला याची पोचपावती घ्यायची असेल तर सकाळ झाल्यानंतर सन्मान्य अनिल भाऊ घरत यांच्या घरी जाऊन पहा, कारण तिथे गेल्यानंतर एकच माणूस नाहीये तर तिथे अनेक अडचणी दूर करण्यासाठी. खऱ्या अर्थाने मी भाऊंचं एकच आभार माने. मी भाऊंना खऱ्या साहेब कधीच म्हणत नाही, कारण माझ्या मोठ्या भाऊंसारखं साहेबांना मी मानतोय, परंतु खऱ्या अर्थाने भाऊंना ज्या वेळेस मीच नाहीये तर आपल्या विभागामधील सगळेजण भाऊच नेहमी म्हणतायत. का तर आज तेच जनतेला माझे हक्काचे, माझे घरचे माणूस समजून समाजसेवाचा वसा जो ज्यांनी घेतलेला आहे ते म्हणजे सन्मान्य श्री अनिलजी भाऊ गरज साहेब. आणि या विभागामधील कमी वयामध्ये खेळण्या बागडण्याचं वय ज्यांचं आहे, त्या खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजसेवेचा वसा घेतलाय ते म्हणजे सन्माननीय निलेजी दलाल यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करेन. त्याचबरोबर या विभागामधील खऱ्या अर्थाने ब्रँड शेतकरी राजाभाऊ उघडा खऱ्या अर्थाने निश्चित त्यांचे खऱ्या अर्थाने सहर्ष स्वागत आहे. आणि निश्चित आज थोडासा उशीर होते, नाहीतर ते जरूर आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने पहिला डाव संपल्यानंतर मी भाऊंचा आणि त्याचबरोबर सन्माननीय निलेजी दलाल यांचा हेतुचित मान सन्मान देखील आपण संपन्न करून घेणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. असं मॅच सुरू राहील, सांगायची गरज नाही. खऱ्या अर्थाने भाऊंना थोडं घाईमध्ये भाऊंचा शेड्यूल आहे, भाऊंना थांबायला थोडासा वेळ नाही, कारण अजून एक अर्जंट मीटिंग आहे भाऊंची आणि भाऊंचा हेतुचित मान सन्मान अगदी आपण करणार आहोत. या विभागामधील समाजसेवक सन्मान्य श्री सोमनाथ भाऊ बोंबे भाऊंना विनंती करतो, या आपल्या शुभास्ते सन्मान्य श्री तुम्हा सगळ्यांच्या हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आपला सगळ्यांचं भाऊ म्हणजे सन्मान्य श्री अनिल भाऊ गरज साहेबांचं आपण करत आहोत या स्पर्धेच्या वतीनं हेतुचित मान सन्मान. खऱ्या अर्थाने भाऊंना आपण जेव्हा जेव्हा पाहिलंय, भाऊ खऱ्या अर्थाने तुमच्याकडे कधीच वेळ जास्त असेल माहित नसेल, परंतु मी ज्या अनुभवलंय खऱ्या अर्थाने भाऊंकडे कधीच वेळ कमी नसतोय. आणि खऱ्या अर्थाने आपण भाऊंचा मान सन्मान संपन्न करत आहोत. सन्मान्य श्री सोमनाथ भाऊ बोंबे ज्यांच्या शुभास्ते माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन भाऊंचा हेतुचित मान सन्मान करत आहोत. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आपण सन्मान्य श्री युसुफभाई शेख ज्यांना विनंती करेल, या आपल्या शुभास्ते सन्मान्य श्री निलेजी दलाल एक या विभागामधील युवा समाजसेवक आहेत आणि त्यांचा खऱ्या अर्थाने हेतुचित मान सन्मान भाऊंच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आयोजन कमिटीला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. भाऊंचा मनाच्या अंतःकरणापासून आभार मानेन. युसुफभाई शेख ज्यांच्या शुभास्ते सन्मान्य श्री निलेजी दलाल समाजसेवक आणि निश्चित त्यांचा हेतुचित मान सन्मान माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण हा मान सन्मान संपन्न करत आहोत.
आणि खरं आता निश्चित भाऊंना अर्जंट मीटिंगला जायचं आहे आणि निश्चित त्यामुळे भाऊ थांबत नाहीये. परंतु भाऊ आपण खऱ्या अर्थाने आपला अमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलाय ना, मी तुमचा मनाच्या अंतःकरणापासून आभार मानेन. त्याचबरोबर या विभागामध्ये ब्रँड शेतकरी, ज्याला खेळण्याचं वय होतं, ज्याला बागडण्याचं वय होतं, शिक्षण कमी असेल परंतु हार मानणार नाहीये, मी घाम गाळेल, मी कष्ट करेल परंतु ब्रँड बनेन, हे स्वप्न त्यांचं होतं. आज कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने शेती या क्षेत्रातील एक अनुभवी शेतकरी म्हणून ज्यांना आपण पाहतोय ते म्हणजे युवा उद्योजक सन्माननीय राजाभाऊ उघडा दादांचा यथोचित मान सन्मान इथे आपण इथे संपन्न करत आहोत. युसुफबाई शेख ज्यांच्या शुभ हस्ते माईची उपदर्शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण हा मान सन्मान संपन्न करत आहोत. रोहित सवारे आपलाही यथोचित मान सन्मान केला जातोय. या रोहितजी सवारे आपलाही यथोचित मान सन्मान केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची सेमीफायनल सुरू आहे परंतु पाहुणेवरांचं जी उपस्थिती आहे ना, पाहुण्यांचा मान सन्मान करणं गरजेचं आहे. या कारण मित्रांनो या आपल्याला वेळ कमी आहे. सन्माननीय रोहितजी सवारे यांचा यथोचित मान सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. आमच्या मड गावावरती असलेलं खऱ्या अर्थाने या सगळ्या पाहुणेवरांचं प्रेम आहे. मला वाटतं 6 धावा आहेत, 2 विकेट गमावलेल्या, 4 चेंडूचा खेळ झाला. हरिश्चंद्र पोकळा या खेळाडूची ओळख आहे. इथून संघ विजय होणार आहे, तो मेगा फायनल मध्ये धडक मारणार आहे. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहताय प्रत्येकाचा मान सन्मान होणं गरजेचं आहे. ब्रँड शेतकरी राजाभाऊ उघडा खरं आता क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. ते स्वतः कधी क्रिकेट खेळत नाहीये परंतु त्यांचं क्रिकेट कारण फटका यावेळेस आवेत आहे उंच खाली क्षेत्र, एक टप्पा घेतला, चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. 4 धाब्यासाठी आहे तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग बिग चौकार. राजाभाऊ उघडा खऱ्या अर्थाने या मैदानावरती एकच नाही अनेक स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. ज्या वेळेस खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू असेल त्यावेळेस त्यांचं प्रेम स्वतः कधी बॅट तर मला अजून परत पाहायला मिळाले नाहीये. ते कधी स्वतः खेळा टाइम नाही, सकाळी 5 वाजेपर्यंत ते मालच सप्लाय करत असतात. यावेळी देखील चांगला पटका आहे, खाली क्षेत्र आहे, खाली 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 चेंडू मात्र सीमारेषा खलबली, चेंडू सीमारेषा फरार, 4 धावा चौकार. रात्र संपूर्ण रात्र ट्रॅव्हलिंग मध्ये घालवत आहेत, संपूर्ण दिवस कामामध्ये घालवत आहेत. झोपतात कधी त्यांनाच माहित की झोपेची गोळी घेऊन ब्रेक घेतात. परंतु आज ब्रँड का बदलेत तर खऱ्या अर्थाने हे कष्ट आहेत, घाम आहेत आणि या घामाने खऱ्या अर्थाने त्यांना झिजवलेलं आहे. कारण आपला ग्रामीण भागामधील प्रत्येक शेतकरी ज्यावेळेस राबतोय, कदाचित आज तुम्हाला माहित असेल जे संपूर्ण जगभरावरती राहिलेलं प्रेम आहे, वेळ वाचवा, जगभरावरती राहिलेलं प्रेम आहे. याच्यामध्ये घ्याचा तुटवडा तुम्हाला जाणवतोय, महागाई जाणवतोय. परंतु त्याच शेतकऱ्याने जर सांगितलं की माझ्याही शेतीतलं पीक आता मला थांबवायचे आहे तर मग त्यांचं भाव किती वाढणार. आणि यावेळेस हो इथे मोठा पटका. चला सारा पारदवाडी, भरपूर उशीर झालाय, आता जास्तचा वेळ नाही. सारा पारदवाडी या लगेच, कॅप्टन या आणि टीम सासगाव. आणि तुम्हाला पेनल्टी आहे ऑलरेडी हे आपण जाणून घ्या कारण आपण वेळेचं निर्बंध ठेवलं नाहीये. गेटाची वाडी टपालवाडी क्रिकेट संघाला तब्बल हा 4था सामना कंटिन्यू खेळावा लागलेला आहे. याचं कारण एकच की वेळेचं ऍडजस्टमेंट म्हणून. आणि वसंत भाऊ ज्यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न करणार आहोत. सासगाव टीमचं कॅप्टन, त्याचबरोबर ब्रँड शेतकरी राजाभाऊ उघडा ज्यांचं नाव घेतलं, चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय कारण तिथे होता आमचा समालोचक राजा आणि ते ज्यांचं नाव घेतलं ते होतं राजा, राजाच राजा. राजाभाऊ उघडा ज्यांच्या माध्यमातून आयोजन कमिटीसाठी तब्बल 1000 रुपयांचा आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलेला आहे. अर्थात खरं आता 1111 रुपयांचा आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलेला आहे. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहे. आज खऱ्या अर्थाने 21 धावा ज्या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. कमालीची बॅटिंग, गल्ला उल्हास ऑन फायर होत असताना सौरभ तयार. यावेळेस समोर समोर फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये, हाय चेंडू गॅप मध्ये ढकललाय, चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. 4 धाव्यांसाठी हा चौकार. पहा कल्पेश हेमाडे सर सध्या टाळ्या वाजवत आहेत, ही त्यांची ओळख आहे. कल्याणमध्ये ज्यावेळेस ते होते हॉस्टेलमध्ये आणि उल्हास खऱ्या अर्थाने संतोषजी वाघ ज्यांच्या माध्यमातून
उल्हाससाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल, कारण जेबी स्पोर्ट काट्याचीवाडी टीमचे कट्टर समर्थक आहेत आणि संघाला नेहमी स्पॉन्सरशिप करत असतात. राजाभाऊ उघडा यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक जर कंप्लीट करत असेल तर 2222 रुपयांचं पारितोषिक जो षटकार हॅट्रिक कंप्लीट करेल त्या फलंदाजासाठी आहे. 2222 रुपयांचा हा त्यांचा लकी नंबर आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला ते 2222 जर कमवायचे असतील तर आपल्यामधली क्षमता. बॅटिंग करणाऱ्या टीमने डीआरएस घेतलाय. टॉस संपन्न होत आहे. इकडे डीआरएस चेक केलं जाईल. ऑनफिल्ड डिसिजन, कारण थोडस कॅमेऱ्याच्या मधोमध पंच होते त्याच्यामुळे आम्हाला थोडासा अडथळा आला, त्याच्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन आपण देत आहोत. पारदवाडी टीमने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला 2 धावेचे पेनल्टी स्वीकारावी लागणार आहे. यावेळेस देखील हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय, एक सिंगल वेगानं बनली आणि एकच धाव कंटिन्यू. चौथा सामना अजय गावदेव क्रिकेट संघ टपालवाडी संघ खेळतोय. आयोजन कमिटीला आपण सहकार्य करून तुमचं मी आभार मानेन. धावसंख्या धावपलकावधी 26 आहेत. तिसरं षटक आता आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचं आजच्या दिवसामध्ये मड गावाच्या या मैदानावरती वारलेलं आणि वाहिलेलं जे खऱ्या अर्थाने वार, तो खऱ्या अर्थाने हरिदोर ज्याला आपण पाहतोय संघातील सगळ्यात जुना खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने 40+ मध्ये सामील आहेत ते, परंतु आजही मैदानाच्या आतमध्ये आपली 30 ताकद 30 क्षमता दाखवतात. वेळ वाचवणं बंधनकारक आहे. 30 ताकद 30 क्षमता आहे. वय भरपूर आहे परंतु फिटनेस त्यांनी सांभाळलाय आणि संघातील सगळे खेळाडू आज यंग खेळाडू आहेत, परंतु त्यांना घेतल्याशिवाय बाहेर निघत नाहीये, ही त्यांची ओळख आहे. प्रेक्षक मायबाप स्क्रीनवरती जबरदस्त, जिथे नजर टाकाल तिथे प्रेक्षक आहेत, जिथे नजर टाकाल तिथे प्रेक्षकांना प्रेक्षक, कारण या स्पर्धेची ओळख आहे. या स्पर्धेने कमावलेली ही श्रीपंती आहे. 26 धाबा ज्या धावफलकावरती आपण पाहताय. शेवटचं षटक हरिधोरे, गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज उल्हास डावकुरा दादा फलंदाज. ही ओळख आहे खऱ्या अर्थाने हरिधोरेची ही ओळख. वाईट बॉल, खराब चेंडू. हरिधोरेची ही ओळख सांगायची गरज नाही. दिवसभर तुम्ही समालोचन ऐकलं असेल आणि या अगोदर देखील टपालवाडी क्रिकेट संघाची मॅच कधीही पहा, गेम चेंज करणारा, गिअर चेंज करणारा, मोक्याच्या क्षणीच संघाला साथ देणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्याकडे जर तुम्ही ताकद पाहिली, शरीरयष्टी पाहून तुम्हाला भरपूर ताकद वाटत असेल, परंतु तो ताकदीपेक्षा युक्तीचा वापर नेहमी करत असतो. व्हाईट बॉल, 27 धावा. उल्हास स्ट्राईक एंड मध्ये तयार. 7 मध्ये 19 वरती खेळतोय. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फटका यावेळेस पॉवरफुल आलाय. उल्हास उर्फ गल्ला चेंडूवरती घालतोय, हल्ला बोलला. 6 धाव्यांसाठी षटकार. षटक संपल्यानंतर आपण तो मान सन्मान करणार आहोत. जरूर खऱ्या अर्थाने निश्चित मान सन्मान करणं गरजेचं फार महत्त्वाचं आहे. संतोषजी वाघ जेबी स्पोर्ट काट्याचीवाडी टीमच्या ओहो बॅटची कडा, फलंदाज बाद. डावामध्ये जी विकेट होती त्या विकेटला ओहो ओहो ओहो
संघातील सगळ्यात घातकी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो नितीन यावेळेस माघारी परतलाय. नितीनला मी तर म्हणे जबीस्फोट काट्याची वाडी संघाने एवढा उशिराने का ठेवला होता, याच्या पाठीमागे त्याचं सूत्र वेगळं होतं. कारण नितीन मेंगाळा असा खेळाडू आहे, खऱ्या अर्थाने रुची स्पोर्ट चषकामध्ये मालिकावीरचा दावेदार ठरलेला हा खेळाडू आहे. आणि आज कदाचित आपण पाहिलंय की त्यांना थोडा उशिराने मैदानात दाखल झालंय, म्हणजे कुठेतरी त्यांची जी आपण पाहिली क्रमांक होता तो क्रमांक थोडासा पाठीमागे राहिला. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर खेळाडू, लागोपाठच्या 2 विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का? हारी दोरे, मी मगाशीच म्हटलं होतं की गिअर चेंज करणारा हा खेळाडू आहे, हा कधीही चालणार नाहीये, परंतु ज्यावेळेस संघाला आवश्यकता असेल त्यावेळेस तो चाललेला खेळाडू आहे. हे आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ही त्याची ओळख आहे. प्रकाश, ज्याला स्क्रीनवरती आपण पाहताय, वय भरपूर आहे, संपूर्ण रात्र हरिदोरे जागलाय, संपूर्ण रात्र अंपायरिंग करून संपूर्ण दिवस खेळलाय आणि पुन्हा एकदा संपूर्ण रात्र त्याला अंपायरिंग करायला जायचे. कारण फायनल म्हटली नाईटची स्पर्धा सकाळी 8 वाजल्याशिवाय सुट्टी नसते, परंतु आज त्याच फिटनेसनं गोलंदाजी करतोय हरिदोरे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या ओव्हर मधील. 33 धावा धावफलकावरती आहेत. प्रकाश यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. अनेक पावसाळे का खऱ्या अर्थाने मी क्रिकेटचे पाहिलेत, अनेक स्पर्धा का मी क्रिकेटच्या पाहिल्यात, हे त्याच्या गोलंदाजीवरती सांगतो आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जेबी स्पोर्ट काट्याची वाडी संघाने पूर्णतः दबदबा निर्माण केला होता. या ओव्हर मध्ये सध्या कुठेतरी धाबा कमी पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस देखील चांगला चेंडू आणि यावेळेस पंचाने वाईट चेंडू घोषित केलेला आहे. यस, आणि मला वाटतं DRH ची मागणी केलेली आहे. DRH चेक केलं जाईल. व्हाईट बॉल. ओम सदानंद सुरसे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आयोजन कमिटीसाठी 500 रुपयांचं सहकार्य लाभलेलं आहे, तुमचंही मनाच्या अंतर्गत आभार आहेत. 33 धावा, व्हाईट बॉल आपण पाहिला. पुढील चेंडू यावेळेस हो बॅटची टॉपच घेतली, बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये शतरक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचला, एक सिंगल वेगाने बनली, दुसरी साठी निघाले. ओहो, 2 धावा इथे कंप्लीट होत आहे. 36 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहताय. 36 धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेमीफायनल क्रमांक 2, परंतु 1 म्हणून ज्याला आपण पाहताय खेळताय, एन्जॉय करताय. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील शिल्लक आहे. 36 बनल्यात, गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा हरिदोरे स्ट्रायकरमध्ये प्रकाश. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये 36 बनल्यात. विजयासाठी 37 धावांची गरज आहे. जे गावदेव क्रिकेट संघ टपालवाडी क्रिकेट संघाला, सासगाव टीमचं कॅप्टन आणि टीम सहारा पारदवाडी टीमचं कॅप्टन टॉस साठी येणं गरजेचं राहील. सासगाव टीमचं कॅप्टन या झाला. यस, टॉस जिंकलाय तो म्हणजे सहारा पारदवाडी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे, बॅटिंग साठी आमंत्रित केलेला आहे. 2 दगडावरती ठेवलेला फाय कधीही सटकू शकतो. कदाचित त्याच्यासाठी एकच दगड पकडला तर तो मजबूत धरता येतोय. आज कदाचित एका साइडनं मेगा फायनल मध्ये संघ दाखल झालाय. सहारा पारदवाडी बनाचीवाडी या स्पर्धेमध्ये आणि पुन्हा एकदा इथे सेमीफायनल खेळायला आलेला आहे. म्हणजे कदाचित मला वाटतं मोठा चॅलेंज केलेला आहे. जी चॅम्पियन बनण्याचे चान्स आहे तिथे आता पाठ फिरून पुन्हा एकदा इथे सेमीफायनल मध्ये आलेले आहेत. हरकत नाहीये. ते म्हणत असतील की आमची मॅच संपते कधी, लागते कधी, चॅम्पियन बनण्यासाठी जातोय कधी, कदाचित हेच लक्ष असेल. हो हो, आणि मला वाटतं तिथे फायनल सुरू आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आता माणसाचं लक्ष हे काय म्हटलं जातं, मनावरती मोहाचा कधी असर पडून देऊ नका. असेल त्यावरती समाधान माना, कमी असेल तिथेही समाधान माना, परंतु एक चांगला नियम आणि चांगला निर्णय घ्या. 37 धावांची गरज आहे. जे गावदेव क्रिकेट संघ टपालवाडी टीम विजयासाठी.
आमचे दत्तादादा आंबवणे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजासाठी आम्हाला शूज लाभलेले आहेत. कदाचित अगदी आयोजकांना कधी लेट माहीत झाला असेल, परंतु आणले त्याच वेळेस दत्तादादाने पहिल्यांदा मला नेलं बघायला की शूज बरोबर आहेत का. खरं आता निश्चित तुमचं मनाच्या अंतर्गडापासून आभार आहेत. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. सचिन आणि त्याच्या साथीला हरी दोरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. जगादू क्रिकेट संघ टपालवाडी. जबरदस्त सायंकाळचं सत्र. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल, प्रेक्षक सट्टा अर्थात दयानंद, कदाचित प्रेक्षकांची गर्दी जी लाईव्हला पाहिलेल्या माणसांना पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. राय ठाकर रामपूर या संघांच्या माध्यमातून या स्पर्धेचा मालिकावीर आणि मालिकावीरासाठी कूलर आम्हाला लाभलेला आहे. खऱ्या अर्थाने राय ठाकर रामपूर क्रिकेट संघाच्या माध्यमातून त्यांचा आभार आहेत. नितीनकडे क्षमता भरपूर आहे. हरी दोरे पहिला बॉल डॉट राहिलाय, परंतु हरी दोरे नितीन गेम चेंजर ही ओळख आहे. फटका पॉवरफुल आलेला आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे पोहोचलाय. चेंडू मात्र यावेळेस 4 धावांसाठी निघालाय. हरी दोरे ज्याच्या चौकारांची निस्ते फिरतात वारे. 4 धावा. मॅच महत्वाचे आहे. इथे षटकार आहे की चौकार, प्रेक्षक आहेत का तिथे? चौकार आलेला आहे. खेळाडूपेक्षा प्रेक्षकांवरती भरपूर आमचा विश्वास आहे. का प्रेक्षक एकाही टीमचे नसतायत, त्यामुळे तिथला निर्णय आम्हाला सहजरित्या देता येतोय. कारण आज एक कर्जत तालुक्यातील संघ आहे. षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल का? षटकार हॅट्रिक जर कंप्लीट होत असेल तर ब्रँड शेतकरी राजा भाऊ उघडा ज्यांच्या माध्यमातून 2222 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. इथे ते पारितोषिक ब्रँड म्हणजे ब्रँड ही खऱ्या अर्थानं ब्रँडची ओळख आहे, म्हणजे राजाभाऊची ओळख आहे. पहिला धक्का धावाच्या स्वरूपाने सचिन बाद झालाय. एकही चेंडू खेळला नाहीये. 5 धावा धावफलकावरती आहेत. सौरव मैदानाच्या आतमध्ये विनोद भाऊ बोंबे ज्यांच्या माध्यमातून जर का गोलंदाज नितीन हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर 555 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. ओहो, पारितोषिक षटकार हॅट्रिक कंप्लीट होत असेल तर ब्रँड शेतकरी राजा भाऊ उघडा ज्यांच्या माध्यमातून 2222 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. काय घडणार काय नाही मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. हो, टप्पा पडला. चेंडू थोडासा बाहेर बळाला गेला. ही ओळख आहे नितीनची. कदाचित हरी दोरेला हे ओळखणं फार गरजेचं राहील, कारण नितीन मेंगाळ हा खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि त्याच्यासाठी त्याची परीक्षा घेणं फार महत्वाचं राहणार आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. हरी दोरे स्ट्राइक एंड मध्ये सज्ज झालेला आहे. यावेळेस कडक शॉट, स्क्वेअर लेगला फटका. हरी दोरेच्या बॅट बंद आलाय. हा खणखणीत चौकार. 4 धावा. अगदी आपण पाहू शकाल आराध्या फोटोग्राफिकचे सर्व भावेशजी कोंडिवले यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. तुमचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. कारण आपण इथे वेळात वेळ काढून करण्यास स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे. तुमचा मनाच्या अंतर्गडापासून आभार आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. मदन भाऊ सुरसई आणि वसंत भाऊ बोंबे ज्यांच्या माध्यमातून ऐवज जर घेत असेल तर त्या खेळाडूसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि ब्रँड शेतकरी राजाभाऊ उघडा ज्यांच्या माध्यमातून ऐवज घेत असेल तर त्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. एक ऐवजेल 400 संपूर्ण दिवसाची मजुरी सुटणार, परंतु ती मजुरी सुटण्यासाठी पाठीमागे खुटे पहा, पाठीमागे माणसं पहा, सगळे पहा आणि मग ते 400 कमवा पाहिलं जाईल. आता 12 बॉल
आणि 12 बॉल मध्ये आता समीकरण जे आपल्याला पाहायला मिळणार आहे 28 धावा. 12 बॉल 28 धाब्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 12 चेंडू 28 धावा. सौरभ आहे गोलंदाजी मार्क वरती, फिरकीचा जादूगार उल्हास, ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, हातभर चेंडू वळवण्याची ताकद आहे, तो गोलंदाज. यावेळेस स्क्वेअर लेगला पहिलाच बॉल 6 धावांसाठी फेकून दिलाय. इवन क्वालिटीचा ब्रँडेड सौरभच्या बॅटमधनं बिग बिग षटकार. एक शेर तर दुसरा 1.25 शेर असायला हवा, तर तो कसा असायला हवा हे सांगत असताना, कारण उल्हास असा गोलंदाज आहे की हातभर चेंडू वळवण्याची ज्याची ताकद आहे, फिरकीचा जादूगार म्हणून मुरबाड तालुक्यामध्ये त्याला ओळखलं जातं. आणि सौरभनं षटकार ठोकत 15 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील हो टप्पा पडला. चेंडू थोडंसं जर पाहिला फलंदाज बीट करत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला डॉट बॉल. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट करत असेल तर त्या फलंदाजासाठी राजाभाऊ उघडा ब्रँड शेतकरी ज्यांच्या माध्यमातून 2222 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजसाठी देखील राहील आणि फलंदाजसाठी देखील 2222. यावेळेस हो टप्पा पडला, समोर एक्स्ट्रा कव्हरला राहुल आहे, डीप मध्ये बॉल पर्यंत पोहोचला, एक सिंगल वेगाने बनली आहे. आणि ते हो उल्हासच्या गोलंदाजीवरती जर अधिराज्य गाजवायचं असेल तर त्याच्या टप्प्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील. आणि उल्हास असा माणूस आहे की जो अनेक सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कामगिरी करतोय. टप्पा पडल्यानंतर त्याच्याला माहित आहे की फलंदाजाला आता कशा पद्धतीने थांबवायचं आहे. 16 धावा ज्या धावफलकावरती आहेत. हरी दोरे यावेळेस स्ट्राईक एंड वरती आहे. आता एका साईडनं यंगस्टर खेळाडू आहे तर एका साईडनं अनुभव आहे. आता अनुभव की यंगस्टर ते पाहायला मिळेल. ओहो स्विचित आणि तिथे आलेला हा चेंडू आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे थर्ड बॉल निर्धाव चेंडू. सातत्यानं आपण पाहताय चांगली गोलंदाजी. 248 प्रेक्षक मायबाप स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भरपूर चांगली कामगिरी आपण पाहताय. पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज उल्हास तयार. यावेळेस हो चेंडू पाहिला जाईल. टप्पा पडला, इथे थोडस जर पाहिलं तर इथे मात्र बॅटवरती प्रयत्न केले, एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा ज्या धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल सौरभ आहे, 37चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. पहिले जाईल या बॉलवरती एखादा मोठा ब्लास्ट आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. पाहणार आहात लागोपाठचे 4था सामना खेळतायत, तो म्हणजे शेगावदेव क्रिकेट संघ टपालवाडी. आणि यावेळेस षटक संपलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. 2चा खेळ संपलाय, 17 बनल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं 20 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल 20 धाबा. आता पाहिलं जाईल गणेश गोलंदाजी मार्कवर येतोय. गणेश कडे देखील क्षमता भरपूर आहे. आता खऱ्या अर्थाने गणेश वरती क्षमता भरपूर आहे, कारण गणेशने आतापर्यंत 10च्या वरती धावा कधी दिल्या नाहीये. परंतु आता समोर आहे अनुभव, कारण गणेशची गोलंदाजी जर पाहिली तर गणेशच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला सातत्यानं कधी कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय, कधी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, कधी व्हेरिएशन पाहायला मिळतोय. आणि खास करून खऱ्या अर्थाने धावा थांबवण्यासाठी ज्याला मानलं जात आहे, कारण ज्याच्याकडे महत्वाच्या क्षणी जे महत्वाची गोलंदाजी साकारली जाते तो गोलंदाज. खास करून कमी गतीचे चेंडू जे आपण नेहमी त्याचे पाहत असतोय, आता त्याच्या समोर हरी दोरे आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. ओहो इथे टाकला हा चेंडू, पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 20 धावेची आवश्यकता. 5 बॉल 20 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. 5 बॉल 20 धावा. एका साइडनं कर्जत तालुका तर एका साइडनं मुरबाड तालुका. फटका माहिती हिट आलाय हरी दोरेच्या बॅटमधनं. A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग बिग षटकार.
फलंदाज बाद होतोय. इथे मात्र हरिदोरेची विकेट गमवावी लागली. मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 13 आणि हरिश्चंद्र पोखळा मॅचचा गेम फिनिशर खेळाडू ज्यानं ओपन टेनिस क्रिकेट कर्जत मध्ये गाजवलाय. कर्जत तालुक्यामध्ये ज्याला नेहमी आयकॉन म्हणून पसंती मिळते तो हरिश्चंद्र पोखळा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आता कर्जत तालुक्यामधून मुरबाड तालुक्यामध्ये आलाय. कर्जत तालुक्यामध्ये आयकॉन म्हणून ज्याला अनेक जण ओळखतायत, परंतु आता मुरबाड तालुक्यामध्ये कोण ओळखणार याच्यासाठी त्याला कामगिरी करायची आहे. 3 बॉल 13 धावेची गरज. हरिश्चंद्र पोखळा समोर आहे गणेश. आता पहिलं साईल. हा बॉल फार महत्वाचा आहे. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये जगावदेव क्रिकेट संघ टपालवाडी हा संघ शिरकाव करू शकेल. काय करणार काय नाही ते पाहिलं जाईल. हरिश्चंद्र पोखळा डावकुरा आताचा खेळाडू, ही त्याची ओळख आहे, ही खासियत आहे. पाहिलं जाईल. ओहो फटका क्लास आहे. इथे चेंडूला उंची भरपूर गाठली आहे. लांबी लांबी लांबी. यस यस यस. थांबा तिथेच थांबा. मॅच महत्वाची आहे. तुम्ही तिथेच थांबा. पंच येतील, हालू नका. पंच स्वतः येतील. 2 मिनिटं मॅच थांबली काय फरक पडत नाही. मोक्याच्या क्षणी नशिबाची साथ कुणाची राहील. लाईव्ह चेक करू आम्ही, हरकत नाहीये. लाईव्ह चेक केलं जाईल. DRS घेतलेला आहे. या पंकज सर या, महेश वाघ सर या. पंच या. पंच आता तुम्ही या. ही तुमची परीक्षा आहे, कारण आम्ही पाहिलंय, आता तुम्हाला पाहायचं आहे. या लगेच. महेश वाघ सर. आणि यावेळेस मात्र तिसऱ्या पंचाचा सिग्नल. 6 धावा. षटकार. पाय अगदी बाउंड्री लाईनला जी व्हाईट रेषा आहे तिला टच झालेला आहे. लाईव्हच्या माध्यमातून ते पाहिलं गेलं आणि निर्णय पोहोचलाय. आणि इथे जरूर, कारण खेळाडू ज्यावेळेस त्याच्या ठान्स मध्ये असतोय त्यावेळेस तो पोझिशन पूर्ण कंप्लीट करून तो त्याच्या पोझिशनला राहतोय. पंच पोहोचले तोपर्यंत इथे अगदी आपण पाहिलं हा षटकार पाहिलाय. टेलिव्हिजन स्क्रीनवरती त्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. पाहू शकाल तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती हा खऱ्या अर्थाने कशा पद्धतीनं षटकार जो दिला गेलाय तो टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे विकेट कंप्लीट केली आहे. दुसरी साठी निघालत चेंडू सीमारेषा पर. धावा 4. हा चौकार. कंपल्सरी चेस. धावा इथे कमी नमी नाहीये. कंपल्सरी चेस. 34 बनल्यात. आता मला वाटतं विजयासाठी गरज आहे 3 धावा. 3 धावा. 1 बॉल. हा फायनल पेक्षा कमी सामना नाहीये. 1 बॉल 3 धावा. 1 बॉल 3 धावेची गरज. सेकंड मध्ये हरिश्चंद्र पोखळा. इना गोलंदाज मार्कोटी गोलंदाज गणेश वाघ. मध्ये पाहिलं जाईल आणि इथे मात्र मॅच मध्ये 24 स्फोट काट्याची वाडी संघाने विजय प्रस्थापित केलाय. आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय. मेगा फायनल मध्ये पहिला संघ दाखल झालाय. 24 स्फोट काट्याची वाडी या टीमला पुढच्या सामन्यासाठी भरपूर शुभेच्छा. चला सारा पारदवाडी लगेच मैदानात दाखल. सेकंड एका साईडनं होईल, तुम्ही एका साईडनं मैदानात दाखल व्हा. 6:11 झालेली आहेत. तुम्हाला टायमिंग माहित आहे. टायमिंग मध्ये कंपल्सरी. जगावदेव क्रिकेट संघ टपालवाडी संघ सेमीफायनल मध्ये हरला, हरकत नाहीये, परंतु लागोपाठचे 4 सामने खेळलेत. खऱ्या अर्थाने सारा पारदवाडी संघाने त्यांचे आभार मानावे लागतील, कारण आज त्यांच्यामुळे कदाचित स्पर्धा थांबली नाहीये. बॅड लक लागले.
कारण फिटनेस 4 मार्च मध्ये खऱ्या अर्थाने संघ परास्त होण्यासाठी म्हणजे त्यांची कुठेतरी राहिलेला जो फिटनेस. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर हल्ला, त्याने केला गल्ला, त्याने केला बोल्ला, त्याचं नाव गल्ला, त्याचं नाव उल्हास. तो ठरलेला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या उल्हास. भावेश दादा बोंडिवली ज्यांचा यथोचित मान सन्मान आपण करणार.